आता माहिती आहे का नाही ते आम्हाला पण कन्फर्म माहित नाही आहे. हो आता भाऊ कुठं घेऊन जातो नाही आठवलं कुठं वाटतं काय वाटतं भाऊ कुठं बरोबर घेऊन जाईल का नाही इथं पण घेऊन जाते. ठीक आहे चला. अजून काय काय ठेवलेलं आहे इथं आता गेल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो काय काय ठेवलेलं आहे इथं. संग्रहालय मी आता तुम्हाला दाखवणार दीक्षाभूमीजवळ आलेलो आहे. इथं पब्लिक बघा किती आहे. आलो आहे मी आता दीक्षाभूमीजवळ. बस इथून 2 मिनिटाच्या दूरीवर आहे दीक्षाभूमी. आम्ही दीक्षाभूमीच्या इकडे गेलो 2 किलोमीटरच्या 2 किलोमीटरहून लंबी लाईन आहे. तर एवढ्या लाईनीत आमचं जर उभं राहणं होत नाही म्हणून घरी चाललो. आम्ही आता पाहतो जर दुसऱ्या इकडून जर जागा बिगा भेटली कुठून जायला तर आम्ही अंदर जातो नाहीतर मग हा दीक्षाभूमीचा पॉईंट सोडून अजून पण 2-3 पॉईंट आहेत तिकडे मग आम्ही जातो. मी आता मागच्या साईडने एंट्री तर केली आहे. पाहू आता आम्हाला आतमध्ये झाले एंट्री भेटते का नाही तर. जस्ट मध्ये VIP पार्टी मिळालेला आम्हाला. असं काही नाही झालंय भाऊ आपले मजाक करत आहे. भाऊ आता एंट्री भेटते का नाही तर आपल्याला. आम्ही एंट्री घेतली आहे. हे बांबू असे खाली होते त्या बांबूच्या मधातून आलो आम्ही दोघं जण. एक आमचा भाऊ छोटू आठवले ती आम्ही या बांबूच्या खालून येऊन एंट्री घेतलेली आहे आता. आणि आता आम्ही जात आहे दीक्षाभूमी पाहिले. आता आम्ही दीक्षाभूमीच्या गेटाच्या बाहेर आहे. बस आता दीक्षाभूमीत आम्ही आतमध्ये जाणार आहे. आता आम्ही दीक्षाभूमीमध्ये आलेलो आहे. आता आम्ही दीक्षाभूमीमध्ये आलेलो आहे आतमध्ये. आता आतमधचं आम्ही दाखवतो तुम्हाला कसं काय होतं.